माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय हे नाव आपण सगळेच ओळखतो. पण या इतक्या शक्तिशाली कायद्याचा खरा पाया काय आहे, त्याची ताकद नेमकी कुठून येते? तर ती येते कायद्यातल्या एका अगदी लहान पण सगळ्यात महत्त्वाच्या कलमामधून, आणि ते कलम म्हणजे कलम 3. चला तर मग आज आपण याच कलम 3चा खरा अर्थ उलगडून पाहूया, ज्याने प्रत्येक नागरिकाला माहितीचा हक्क दिला आहे. विकासपीडियामधलं हे विधान बघा. एका वाक्यात या कायद्याची ताकद काय आहे हे समजतं. माहितीचा अधिकार हे खरंच एक शस्त्र आहे, पण कोणतंही शस्त्र चालवण्याआधी ते कसं काम करतं, त्याची रेंज किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला माहीत असायलाच हवं. त्यासाठीच आज आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण या कायद्याचा आत्मा समजून घेऊ. मग कलम 3चा शब्दशः अर्थ काय आहे ते बघू. त्यानंतर माहिती या शब्दाची व्याख्या किती मोठी आहे ते पाहू. या अधिकारावर काही कायदेशीर मर्यादा आहेत त्या तपासू. आणि शेवटी एक नागरिक म्हणून आपण याचा प्रभावी वापर कसा करू शकतो यावर बोलू. प्रत्येक कायद्यामागे एक स्पष्ट उद्देश असतो. आरटीआय कायद्याचा उद्देश त्याच्या प्रस्तावनेतच दिलाय. तो म्हणजे प्रत्येक सरकारी आणि सार्वजनिक संस्थेच्या कामात पारदर्शकता आणणं आणि त्यांना जनतेसाठी उत्तरदायी बनवणं. म्हणजे बघा, आपल्या भागातल्या रस्त्याच्या कामाचं बजेट किती आहे किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये किती औषधं आली, हे सगळं आता काही गुपित राहत नाही. आणि आता आपण पोहोचतोय थेट या कायद्याच्या हृदयाशी, कलम 3. हे कलम वाचायला अगदी छोटंसं आहे, पण याच एका वाक्यावर संपूर्ण माहितीचा अधिकार उभा आहे. म्हणूनच याला कायद्याचा खरा आधारस्तंभ असं म्हणतात. हे बघा, हे आहे ते मूळ कलम. थेट कायद्याच्या पुस्तकातून जसंच्या तसं. दिसायला किती साधं आणि सरळ वाटतंय नाही का? पण याच एका वाक्याने भारतीय प्रशासनामध्ये एक मोठी क्रांती घडवलीय. हे वाक्य जरा नीट बघा. याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर म्हणजेच सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. बस, संपला विषय. यात कोणताही भेदभाव नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला हा हक्क मिळतो. पण थांबा, वाक्याच्या सुरुवातीला एक छोटीशी पण खूप महत्त्वाची अट आहे. या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून. आता ही चौकट नेमकी काय आहे तेच आपल्याला पुढे समजून घ्यायचंय. चला, अधिकार तर मिळाला, पण माहितीचा अधिकार म्हणजे नक्की कशाचा अधिकार? आपण काय काय मागवू शकतो याचं उत्तर कायद्याचं कलम 2F देतं. आणि याची यादी खूप मोठी आणि इंटरेस्टिंग आहे. कायद्यानुसार माहिती म्हणजे काय? तर सरकारी किंवा सार्वजनिक कार्यालयात कोणत्याही स्वरूपात असलेली कुठलीही गोष्ट. हो, शब्दशः कुठलीही गोष्ट. आता याची व्याप्ती किती मोठी आहे ते पाहूया. ही लिस्ट बघा. यात साधे कागद, दस्तऐवज आहेत, अधिकाऱ्यांनी एकमेकांना पाठवलेले मेमो आणि ईमेल्स आहेत, फाईलवर लिहिलेले त्यांचे अभिप्राय किंवा सल्ले आहेत. इतकंच नाही तर प्रसिद्धीपत्रकं, अहवाल, कामाचे नमुने आणि कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला कोणताही डेटा, हे सगळं माहितीच्या व्याख्येत बसतं. विचार करा, याची व्याप्ती किती प्रचंड आहे. पण आठवतंय का कलम 3 मधली ती अट, कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून? याचाच अर्थ हा अधिकार अमर्याद नाहीये. आणि याच मर्यादेवर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमधून शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं हे एक वाक्य या संपूर्ण मर्यादेचं सार सांगतं. आरटीआय कायदा केवळ उपलब्ध आणि अस्तित्वात असलेल्या माहितीपर्यंत पोहोचण्याची सुविधा देतो. यातले 2 शब्द कळीचे आहेत, अवेलेबल आणि एक्झिस्टिंग. म्हणजेच जी माहिती उपलब्ध आहे आणि जी अस्तित्वात आहे. याचा सोपा अर्थ असा आहे की जी माहिती सरकारी रेकॉर्डवर जशीच्या तशी उपलब्ध आहे, फक्त तीच माहिती मिळवता येते. आरटीआय कायदा अधिकाऱ्यांना आपल्यासाठी नवीन माहिती तयार करायला किंवा माहितीचं विश्लेषण करायला सांगत नाही. यामुळे फरक अगदी स्पष्ट होतो. फाईलवर असलेले रेकॉर्ड, डेटा, अहवाल हे नक्कीच मागवता येतात. पण जर एखादी माहिती एकत्र केलेली नसेल तर ती गोळा करून द्यायला अधिकारी बांधील नाहीत. ते रेकॉर्डवर नसलेले सल्ले देऊ शकत नाहीत किंवा असं केलं तर काय होईल अशा काल्पनिक प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांचं काम नाही. तर आता या अधिकाराची ताकद आणि त्याच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत. मग या ज्ञानाचा वापर करून एक प्रभावी, एक स्मार्ट अर्जदार कसं बनायचं? यासाठी फक्त 3 सोपी सूत्र लक्षात ठेवायची. पहिलं, अर्ज करताना एकदम स्पष्ट आणि नेमके प्रश्न विचारा. दुसरं, जी माहिती आधीपासून अस्तित्वात आहे फक्त तीच मागा. आणि तिसरं, कायद्याच्या मर्यादांची जाणीव ठेवा. बस, यामुळे अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते. थोडक्यात सांगायचं तर या अधिकाराच्या सीमारेषा समजून घेणं हीच त्याचा यशस्वी वापर करण्याची गुरुकिल्ली आहे. शस्त्र कितीही शक्तिशाली असलं तरी ते अचूक निशाण्यावर कसं लावायचं हे कळलं तरच त्याचा खरा उपयोग होतो, नाही का?
कलम 3ने प्रत्येक नागरिकाच्या हातात पारदर्शकतेचं एक शक्तिशाली साधन दिलं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या साधनाचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी न करता आपल्या आसपासच्या सार्वजनिक कामांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आणि प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी कसा करता येईल.